नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज राहणार नांदूरपाटा तालुका जिल्हा बीड आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्र, सध्या हा उघडीपीचा काळ आहे. उघडीचा पक्का 5 जून ते 6 जूनच्या पर्यंत राहणार आहे. आणि या काळामध्ये शेतकरी मित्र आपणास पेरणी करून घेणे खूप काळाची गरज आहे. हे शेतकऱ्यासाठी खूप कळकळीची विनंती आहे. शेतकरी मित्र, आपण पाहत आहात की सध्या हा उघडीप आहे, परंतु अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण हे दोन चक्राकार दाब तयार होत आहेत आणि तसंच बंगालच्या उपसागरामध्ये देखील खूप असा जोरदार चक्रीवादळाचा एक नवीन कमी दाब तयार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परत पावसाला सुरुवात होणार आहे. तरी शेतकरी मित्र, आपण सध्या 6 तारखेपर्यंत सर्व कामे शेतीत उरकून घ्या, कारण परत अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात दोन नवीन चक्रीवादळ तयार झाला आहे. तो काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आपण पाहता 6 तारखेलाच मुंबईच्या किनारपट्टीवर मान्सूनचे वारे तयार होत आहे आणि मान्सूनला 6 तारखेपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्र, तसेच मुंबई, कोकण आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील 6 तारखेला पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस 7 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा आणि मराठवाडा या भागात 7 तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आहे. तसेच इकडे पाहिला असता 8 तारखेला देखील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा आणि विदर्भात देखील पावसाची 8 तारखेला चांगली शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, हा पाऊस प्रत्येक दिवशी रोज वातावरण बदलत आहे आणि 7 तारखेपासून मिळून नक्षत्र निघत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात 7 तारखेपासून पावसाचा जोर वाढत आहे आणि हा पावसाचा जोर रोज दिवसेंदिवस जास्त वाढत आहे. आणि 11 तारखेला देखील शेतकरी मित्र बऱ्याच भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे, परंतु 12 तारखेपासून हा पाऊस एकदम जोरदार पडण्याची शक्यता जास्त आहे. तरी आपण आपल्या जे काही शेतातील कामे असतील आणि पेरणी करायची असेल ते बिनधास्त पेरणी करू शकता, कारण 12 तारखेपासून परत चांगला जोरदार पावसाला सुरुवात होत आहे. 12-13 या तारखांना पाऊस आहे आणि हा मान्सूनचा पाऊस रात्री देखील राहणार आहे. त्याची आपण खूप नोंद घेणे आवश्यक आहे. तसेच हा पाऊस रात्र आणि दिवसा, काही भागात रात्री आणि काही भागात दिवसा पाऊस राहण्याची शक्यता आहे. 12 तारखेपासून पावसाचा जोर हा चांगला वाढत आहे. पूर्ण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील हा पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस 15 तारखेपर्यंत खूप असा पाऊस, सध्या तरी 15 तारखेपर्यंत खूप असा पाऊस आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस 13 तारखेला 3च्या टायमाला एकदम जोरदार असा मुसळधार असा पाऊस राहणार आहे. 3च्या टायमाला हा पाऊस लातूर, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, बीड, संभाजीनगर, पैठण, जालना या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी आपण याची नोंद घ्यायची, कारण की हा पाऊस 40 ते 42च्या आसपास मिलीमीटर पडण्याची शक्यता आहे. बीड, जालना तसेच लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये खूप असा जोरदार पावसाची शक्यता आहे, एकदम मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि 14 तारखेला एकच्या टायमाला हा पाऊस अकलूज, अहमदनगर, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव या भागात तुफान पाऊस राहणार आहे. तसेच इंदापूर, करमाळा, दौंड, बारामती, जामखेड, अहमदनगर, बीड, पैठण तिकडे पाहायला असता कर्जत, श्रीगोंदा, रायगड-शिंदे, अहमदनगर, कळाष्टी, पाथर्डी या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे खूप आवश्यक आहे. हा पाऊस 40 मिलीच्या आसपास राहणार आहे. बीड, चौसाळा, केज, करमाळा, कळवण, धाराशिव, तुळजापूर, वैराग, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये तुफान असा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस 15 तारखेला राहणार. जवळजवळ शेतकरी मित्र,
जवळजवळ शेतकरी मित्र हे एसी मॉडेल हा पाऊस 100 ते 110 मिलीच्या आसपास दाखवत आहे. तरी शेतकरी मित्र हा पाऊस खूप असा 12 ते 15 तारखेदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस 12, 13, 14 या तारखांना मुसळधार पाऊस पडणार आहे. 5-6 जिल्ह्यांमध्ये बीड, केज, करमाळा, जामखेड, अहमदनगर, दौंड, बारामती, पंढरपूर तसेच कर्जत, श्रीगोंदा, रायगड, सिद्धी, अहमदनगर, तेजपूर या भागामध्ये खूप असा तुफान पाऊस राहणार आहे. पूर्ण पावसाळी वातावरण आहे. अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र आपण आपल्या शेतातील कामे काळजीपूर्वक करून घ्या आणि पेरणी उरकून घ्या. कारण यावर्षी पाऊस हा जास्तच राहणार आहे आणि प्रत्येक महिन्यात हा पाऊस 4-5 दिवस उघडीप देऊन परत पाऊस जास्त वाढत राहणार आहे. त्यामुळं आपण हे हवामान अंदाज लक्षात ठेवून आपली शेतातील कामे पूर्ण करून घ्या. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.